तर मुंबईमध्ये दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुसळधार पाऊस आणि पाणी साचलेल्या ठिकठिकाणी त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। अनावश्यक प्रवास टाळा आणि सतर्क रहा अशा सूचना करण्यात आल्या। मुंबईमधली महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आशिष शेलार यांनी पालिका आयुक्तांना निर्देश दिलेले आहेत आणि त्यानंतर शाळा बंद ठेवण्यास सांगण्यात आले। अधिक माहिती घेणार आहोत विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, काय अधिक माहिती? सध्या सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस आहे, ठिकठिकाणी पाणी सुद्धा साचलेलं आहे। त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यास अडचणी असल्यामुळे मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांना थेट निर्देश दिलेले की ज्या दुपारच्या सत्रातील शाळा आहेत या शाळांना सुट्टी देण्यात यावी। तशा पद्धतीनं महापालिकेकडनं हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि दुपारच्या सत्रात ज्या शाळा सुरू होत्या त्या शाळांना आता सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। खरं तर काल रात्रीपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस आहे, अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचलं होतं। मात्र शासनाची कुठच्याही प्रकारची सूचना नसल्या कारणांमुळे अनेक पालकांनी सकाळी मुलांना हे शाळेमध्ये सोडलं होतं, तर काही पालकांनी या पावसाचा अंदाज घेत मुलांना शाळेत पाठवलं नव्हतं। त्याच अनुषंगाने आशिष शेलार यांनी थेट महापालिका आयुक्तांना निर्देश दिले की मुंबईत ज्या पद्धतीनं पाऊस वाढलेला आहे आणि हवामान खात्यानं सुद्धा पुढील येणारे 3 ते 4 तास हे मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली। त्याच अनुषंगानं हा मुंबई महापालिकेकडे आता निर्णय घेण्यात आलेला आहे आणि दुपारच्या सत्रातील ज्या शाळा आहेत या आता बंद असणार आहेत। नक्कीच, त्यामुळे आता शाळा बंद असणार आहे। दुपारच्या सत्रातल्या मुंबई आणि उपनगरांमध्ये शाळा बंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत। शाळा बंद ठेवल्या जाणार आहेत तुर्तास। धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीसाठी। तर कोल्हापूर